नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दिल्ली स्पेशल छोले भटुरे। सर्वात अगोदर एक वाटी चणे, जे काबुली चणे पांढरे असतात ते मी रात्रभर भिजत घातले। त्यानंतर स्वच्छ धुवून आपले ते कुकरमध्ये घालायचे आहेत। त्यामध्ये छोट्या आकाराचे बटाटे घातलेले आहेत। तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल। त्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले आहेत, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि मिरे घातलेले। चवीनुसार मीठ घालून आपल्याला त्यामध्ये मस्त असे 2 ते 3 शिट्या करून घ्यायचे आहेत। तर आता छोलेसाठी लागणारे जे वाटण आहे ते तयार करून घेऊया। एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। एक वाटण तयार करायचं। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तूप तेल घालायचं, 1 चमचाभर जिरे घालायचे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत। लाल तिखट, धने जिरा पावडर घालायचा आहे, गरम मसाला, 1 चमचाभर छोले मसाला घालायचा आहे आणि मी ते रंग येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। आता तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला पण छान असं तेल सुटलेले आहे। मसाल्यांना तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे छोले उकडून घेतले होते, शिजवून घेतले होते, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी एक उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ते चण्यामध्ये ऑब्झर्व झाले पाहिजे। त्याच्यानंतर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर अशी। तर तयार आहेत आपले ते टेस्टी छोले। तर आता आपण बनवणार आहोत भटुरे। भटुऱ्यासाठी लागणारं पीठ जे आहे ते मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलं होतं। आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला पोळपाटावरती हाताने अगोदर बोटाने पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर लाटण्याने आपल्याला ते भटुरा तयार करून घ्यायचा आणि तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। भटुरे बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे, नक्की बनवून बघा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।